नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. आज आपल्याकडे प्रमोद झगडे आलेले आहेत. त्यांनी नर्मदा परिक्रमा नुकतीच पार पाडलेली आहे. आज ते आपल्याला त्यांच्या परिक्रमेबद्दलची माहिती थोडीफार देतील. पहिल्यांदा ते आपला परिचय देतील. मी प्रमोद तुकाराम झगडे, राहणार ठाणे, शिवाईनगर. आपला आज माझं 69 वय चालू आहे. देवाच्या कृपेने मी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 24 नोव्हेंबरमध्ये 10 तारखेला आम्ही परिक्रमा उचलली. आणखी मार्चमध्ये 20 मार्चला आम्ही ती पूर्ण केली. देवाच्या दयेने आमची इच्छित आमचं साध्य झालं. आणखी देवाच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप आनंदमयरित्या परिक्रमा पूर्ण करून घरी आलो. 118 दिवसात आमचं ते काम पूर्ण झालं. तुम्हाला नर्मदा परिक्रमा करावी असं का वाटलं? मला वाचनाची आवड आहे. वाचनाची आवड असल्यामुळे जगन्नाथजी कुंटेंचं त्यावेळेला पुस्तकं एवढी गाजली होती आणि माझ्या 1-2 मित्रांनी मला सांगितलं, अरे पुस्तकं वाचतो. तर मी ती पुस्तकं वाचली. त्यांचे पुस्तकं मी एवढी जाडजाड पुस्तके 2 दिवसात पूर्ण केली. एवढी मला ती पुस्तकं आवडली. त्याचं नर्मदे हर, निरामय, आणखी हर हर गंगे असे 2-3 पुस्तकं मी ती वाचली. आणि मग माझ्या मनात आलं की बाबा आपण परिक्रमा पण करावी. आणखी त्याच्यात जरा माझा तीर्थाटन करायचा माझी पहिल्यापासून इच्छा असते. तर मला एक आव्हान वाटलं की बाबा आपण पूर्ण करूया आणि काय आनंद लोक म्हणतात त्याचा अनुभव घेऊया. या दृष्टीने मी ते पाऊल उचललं. त्यावेळेला पहिल्यांदा मी 2011 मध्ये मी तेव्हा ऑन ड्युटी होतो, कामावर होतो. मी भारत सरकारच्या टांगसाळीत कामाला होतो. तर मी माझे 7-8 जण मित्र आम्ही एकत्र आलो. सगळे मला सिनियर होते. पण त्यांना मी बोललो असा असा विचार आहे तर आपण करूया का. मग एका मित्राच्या ओळखीने, त्याच्या भावाच्या ओळखीने आम्ही इंदोरला गाडी ठरवली आणि आम्ही सगळेजण ट्रेनने जाऊन इंदोरवरून आम्ही त्या गाडीतून ओंकारेश्वरला जाऊन आमची परिक्रमा चालू केली. पण ते जगन्नाथच्या कुंटेंमुळेच्या वाचनामुळे मला त्याच्यातला इंटरेस्ट वाढला की परिक्रमा काय असते. त्याचं उत्सुकता वाढतच गेलं आणि आम्ही 20 दिवसात ती परिक्रमा आम्ही पूर्ण केली होती गाडीची. तुम्हाला मग तुम्ही असा कोणी गुरु वगैरे केला आहे का? नाही, मी पहिल्यापासून माझं साईबाबांकडे ओढा होता. साईबाबा किंवा दत्तगुरूंच्या मार्गामध्ये मला आवड होती. त्यानंतर मला वाचनामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, थोरले स्वामी म्हणतात, माणगावचे टेंबे स्वामी, यांची पुस्तकं वाचनात आली. आणि त्या स्वामींनी नर्मदेच्या किनारी केलेली तपश्चर्या ही मला आणखी त्याचं मला आकर्षण वाटलं. एवढा थोर माणूस एवढा कठीण तपश्चर्या त्यांनी केली आणि त्यांनी कितीतरी चातुर्मास केले, 21 का 22 चातुर्मास केले नर्मदेच्या किनारी. ते उत्सुकता मला होतच. त्यामुळे मी आणखी त्याच्यात आकर्षित झालो. मग बसने तुम्ही ज्यावेळेस परिक्रमा केली त्यावेळेस तुमच्याबरोबर तुमच्या ओळखीचे लोक होते, माझे मित्र होते. मग हे चालत तुम्ही ज्यावेळेस परिक्रमा करायला निघाला त्यावेळेस तुम्ही असा ग्रुप बनवला होता की नाही? ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गाडीने केल्यामुळे नंतर मग तुम्ही कसे काय निघालात? म्हणजे कसे तुम्ही आधी नकाशा बघितलात, काय केलं, प्लॅनिंग कसं केलं? पुस्तकामध्ये नंतर मग आम्ही नर्मदा परिक्रमा पथदर्शिका मी आमचे मित्र आहेत त्यांच्याकडून मिळाली मला. ते माझे मित्र चिले काका म्हणून होते. त्यांनी गिरनारच्या वाऱ्या वगैरे केलेल्या आणि त्यांनी स्वतः परिक्रमा केली होती. 2-3 परिक्रमा त्यांनी केली होती. तर मी त्यांना बोललो की मला तुम्ही मार्गदर्शन करा. ते म्हणाले, आता तुम्ही एवढे मोठे झालात, आता तुम्हाला कसलं मार्गदर्शन करायचं. तर मला त्यांनी स्वतःहून
परिक्रमेचं पुस्तक आणून दिलं मित्राकरवी. मग मी त्यांना बोललो की आपण तुम्ही म्हणता की पुस्तकावरून तुम्ही हे करायचं, तर मग मुलांना पुस्तकं दिली असते मग शाळेत कशाला जायला लागलं. तर मग ते हसायला लागले. नाही नाही, तुम्ही जाऊ शकता, असं काही नाही. सगळी माणसं पुस्तकाच्याच आधारावर परिक्रमा करतात आणि त्याच्यावर व्यवस्थित अशी माहिती दिलेली असते. असं काय प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही राहणार कुठे, किती अंतर, कुठच्या आश्रमापासून किती अंतर आहे, तिकडे कुठची नदी वाहते, तिथे आश्रमात तुमची जेवणाची सोय होईल का, किंवा तिकडे तुम्हाला स्वतः जेवण बनवायला लागेल का, एवढे डिटेल्स त्याच्यात दिलेलं असतं. तर त्यातलं स्थान महत्त्व काय आहे, तिकडे कोणी तपश्चर्या केली किंवा तिकडे कोणाचा जन्म झालेला आहे, असं सगळं विस्तृत माहिती त्या पुस्तकात आहे. असं ते पुस्तक मला माझ्या मित्रांनी आणून दिलं आणि त्याचा मग स्टडी केल्यानंतर मग मी 2017ला जेव्हा रिटायर्ड झालो तेव्हा आम्ही रिटायर्ड झाल्याबरोबर मी लगेच तिकीट बुक केली ओंकारेश्वरला जाण्यासाठी. त्या गडबडीत काय गंमत झाली की आम्ही 3 जण जाणारचं ठरवलं. त्यातले एक ग्रहस्थ आमचे उतेकर मामा आणि पप्पा कलगुटकर हे यांची मी निवड केली होती. कारण ते स्वतः ठाणे ते जगन्नाथ, ठाणे ते रामेश्वर, ठाणे ते द्वारका, ठाणे ते केदारनाथ असे त्यांनी 4 धाम चालत केले होते. तर त्या ग्रहस्थांची मी निवड केली की बाबा त्यांच्या योगाने माझं होऊन जाईल. पण अचानक 4 दिवसाआधी मामा उतेकरांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांचं रद्द झालं. आणि त्यावेळेला आमच्या मंडळींनी जरा जोर केला की मी येऊ का तुमच्याबरोबर. आणि तशी ती आम्ही एक चालावता सराव पाहिजे म्हणून आम्ही 1 तास चालायचो रोज. बॅग वगैरे घेऊनच चालायचो. पण 1 तास आमचा रोज चालण्याचा कार्यक्रम असतो रात्री संध्याकाळी. त्यावेळेला आम्ही मग तिला बोलू, चल बाबा, पण तू माझी परिक्रमा तुझ्या काहीतरी त्रास झाला हे झाला म्हणून खंडित करू नको. हे मी तिला गळ घातली की बाबा असं काय करू नको, बाकी काय तू चालणार तुझ्या पायाने आणि देवाची कृपा असेल तर तुझं पण होईल व्यवस्थित. पण देवाच्या दयेने तिने सांगितलेलं ऐकलं आणि देवाच्या दयेने तिची पण परिक्रमा पूर्ण झाली त्यावेळेला. आणि आम्हाला जोडीने आल्यामुळे आम्हाला विशेष मान सन्मान झाला आमचा. इकडे तिकडे जोडीने असे बहुतेक लोक येत नाहीत. दुसरी गोष्ट, कोण भाऊ जातात किंवा कोण भाचे मामा जातात तर त्यांचा विशेष मान केला जातो, सन्मान केला जातो. जोडीने असेल तरी आणि लेडीज बरोबर असल्यामुळे आम्हाला व्यवस्थित चांगल्या ठिकाणी झोपायला वगैरे, बैठक लावायला वगैरे मिळाली. अशा सगळ्या हे झालं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माईने आम्हाला खूपसं सांभाळून घेतलं. मग तुमच्या मिसेस पण बरोबर आल्या, मग तुम्ही तयारी काय केली होती आधी? तयारी आमच्या मित्रांनी एक डंबोलीचा ग्रुप होता, त्यांनी मला सगळं साहित्याची लिस्ट पाठवली. औषधं काय घ्यायची इमर्जन्सी त्याचं सगळं हे पाठवलं. आणि त्या लोकांनी पण पहिल्यांदा 4-5 जणांनी हे केलं होतं. कटई नाक्याला जे याचं मंदिर आहे मोठं, त्यांच्यातले ते सभासद होते आणि चिले काका आमचे त्यांचे हे होते, त्यांच्याद्वारे त्यांनी केली होती. तर त्यांनी मला सगळे लिस्ट पाठवले, औषधांची नावं पाठवली, साहित्यांची यादी पाठवली सगळी. आणि त्याच्यामुळे मला काही त्रास वाटला नाही. आणि माझा एकदम कसं कधी एकदा परिक्रमेला जातो असं मला झालं होतं. त्याच्यामुळे मी एकदम आणि एकदम रिटायर्ड पण झालेलो होतो. आमच्या घरी आमचा नातू जन्माला आला होता, तसा सगळा आनंदच होता, आनंद. आणि तब्येत पण माझी चांगली होती, एकदम सणसणीत होतो. त्यामुळे मग इंटरेस्ट घेतला होता आम्ही सगळ्यांनी आणि ते योग जुळून आला देवाच्या दयेने, असं झालं ते. मग ओंकारेश्वर पासून तुम्ही परिक्रमा सुरू केली? ओंकारेश्वरला आम्ही संकल्प केला, मांदाता परिक्रमा केली सकाळी उठून. दुसऱ्या दिवशी मग तर ओंकार मांदाताला आम्ही पहिल्यांदा परिक्रमा केली. आणि नाही, पहिल्यांदा आम्ही ओंकारेश्वरला गेलो. तिथे आम्ही गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये राहिलो. तिकडे पण आमची व्यवस्थित सोय झाली. त्याने आम्हाला वस्त्र दिली परिक्रमेवाल्यांना.
त्याच्यानंतर आमचं रजिस्ट्रेशन केलं. नंतर मी अनिल महाराजांकडे जाऊन माझं एक आयडेंटिटी कार्ड बनवलं. आयडेंटिटी कार्ड बनवल्यानंतर संकल्प केला. संकल्प झाल्यावर आम्ही ओंकार मानदांची परिक्रमा केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी परत संकल्प करून आम्ही परिक्रमेला सुरू झालो. आणि मग एक 4 किलोमीटर असलेला एक रोटी आश्रमात आमचा पहिला दुपारचं जेवणासाठी थांबलो. त्याच्यानंतर आम्ही 11 किलोमीटरवर जाऊन रात्रीच्या मुक्कामाला थांबलो 4 टक्क्याला. असं आमचं पहिल्या दिवसाचं शेड्यूल होतं आणि पहिला दिवस एकदम आनंदात गेला सगळं. कार्ड बनवून घ्यायला लागतं का? तिथे तुम्हाला हल्ली काय करतात, हल्ली पहिल्यासारखं राहिलं नाही. तर तुम्ही कोण जिथे राहतात तिथून आमदाराचं किंवा नगरसेवकाचं एक ओळखपत्र असावं, तुमच्या नावाचा फोटो लावलेलं, आणि तिथे जाऊन तुम्ही तिकडच्या कोणी महाराज किंवा एक व्यक्ती असेल त्यांच्याकडून शिक्का सही देणारे त्यांच्याकडून करायला लागायचं. हल्ली तसं नाही राहिलं. हल्ली आता गजानन महाराजांकडे जे रजिस्ट्रेशन होतं तुमच्या आधार कार्डद्वारे, त्याच्यात तुमचा फोटो येतो आणि त्या आयडेंटिटी कार्डवर तुमचं नॉमिनेशन चालतं. ते त्याला काय प्रॉब्लेम होत नाही. आणि त्यांचं पद्धतशीर ऑनलाईन आहे. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं, फोटो येतो तुमचा आणि तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस वगैरे त्याच्यात नोटिंग असतं. म्हणजे पूर्वी जसं ओळखपत्र तयार करून घ्यायला लागायचं, म्हणजे पोलीस पाटलाकडे जाऊन किंवा आमदारकडून, तर आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही. गजानन महाराज मठ जो आहे, आश्रम आहे ओंकारेश्वरला, ते स्वतःच तुम्हाला ते सर्व करून देतात. परत तुम्ही तिथे जर गेलात तर तुम्हाला वस्त्र आणि 3 दिवस तुम्हाला राहण्याची सुविधा आहे. जेवण खाणं नाश्ता फ्री आहे. कुपन देतात आणि खूप आनंददायी तिकडे होतं. म्हणजे समजा आता जर कोणाला जायचं झालं परिक्रमेला तर त्यांनी ओंकारेश्वरला जाऊन पहिल्यांदा गजानन महाराजांच्या मठात जायचं, तिथे आपलं रजिस्ट्रेशन करायचं. नंतर संकल्प कुठच्या गुरुजींबरोबर अनिल महाराज करतात. म्हणजे तिथे तुम्ही चौकशी केली तर अनिल महाराजांचा ऍड्रेस मिळू शकतो. किंवा तुमच्याकडे फोन नंबर आहे का? आहे, आमच्याकडे आहे. मग तो फोन नंबर आपण देऊ त्यांना. म्हणजे त्यांना फोन केला की ते तुम्हाला कधी संकल्प घ्यायचा ते सांगतील आणि शुभ दिवशी त्याचा संकल्प करून आपण प्रस्थान करायचं असतं. म्हणजे ते नियम पण समजावून सांगतात का? हो, सगळं डिटेल्स सांगतात. आणि त्यांचे तुमच्याकडून पैसे उकळण्याचं असं हे काही नाहीये. एकदम सज्जन आहेत ते तुम्हाला सांगतात की काय काय करायला पाहिजे, काय काय पथ्य पाळायला पाहिजे, कसं तुम्हाला वागणूक केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणी नावं ठेवता कामा नये आणि माईचं तुमचं प्रेम वाढलं पाहिजे, तुम्हाला आनंद झाला पाहिजे. आणि तुम्ही नुसती धावपळत परिक्रमा करू नका, हे पण त्यांनी सांगितलं आम्हाला. जास्तीत जास्त तुम्ही तीर्थस्थानाचा आनंद घ्या. एखाद दुसरा दिवस तिकडे कोणी आग्रह केला तर तुम्ही राहा आणि जे काय असेल, जे काय तुम्हाला तुमच्या ताटात वाढतील त्याचा तुम्ही आनंद घ्या, असं त्याने आम्हाला माहिती सांगितली होती. मग परिक्रमेला निघताना काही पोशाख ठरलेला असतो का? पोशाख म्हणजे परिक्रमेला मुख्य पोशाख हा सफेद कपड्याचा असतो. तुम्ही हे लावा, लुंगी लावा, सदरा घाला किंवा सफेद शर्ट घाला. बाई माणूस असेल तर सफेद साडी किंवा सफेद पंजाबी ड्रेस असा पोशाख असतो. आणि दुसरं म्हणजे सफेद ड्रेस वगैरे असेल, हातात काठी दंड असेल तर कोणी तुम्हाला नर्मदा परिक्रमेला आलेले असे ओळखतात. म्हणजे तुम्ही रस्त्याने चालला असाल तर तुमचा परिक्रमेचा ड्रेस असेल तर त्यांना कळतं की हे परिक्रमेला चालले. आणि समजा तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालले तर ते स्वतःहून सांगतात की परिक्रमा मार्ग हा आहे, तिकडे जाऊ नका. हे त्याच्याबद्दल त्यामुळे त्या ड्रेसचा अजून एक फायदा होतो आणि रिस्पेक्ट राहतो परिक्रमेचा. तेव्हा प्रत्येक परिक्रमा करणाऱ्या माणसाने हे पण लक्ष ठेवलं की लोक तुम्हाला नर्मदा परिक्रमा वासी ओळखतात, तर तुमचं आचरण हे शुद्ध ठेवायला लागेल, जेणेकरून माईचं नाव खराब होणार नाही. मग आणखीन सामान किती घेऊन जावं, म्हणजे किती? आता मी 2 वेळा परिक्रमा केली, परंतु सामानाचा काय मला अंदाज आला नाही.
का तर थंडीचे दिवस असल्यामुळे आणि आपण मुंबईवासी आहोत, तर मुंबईला आम्हाला इकडे वातावरण गरम असतं आणि तिकडे नदी आहे आणि थंड नोव्हेंबर डिसेंबर महिना असल्यामुळे भयंकर गारठा असतो. त्यामुळे आपण हँडग्लोव्ज घ्या, पायातले मोजे घ्या, स्वेटर घ्या, एखादं गरम कपड्याचं काहीतरी घ्या, असे करून ते कपडे वाढतात. एक दोन ड्रेस असतात आपले, एक नेसायचा असतो, एक एक्स्ट्रा असतो धुवून घेतलेला. असे करून नाही म्हटलं तरी पंचा म्हणा, लुंगी म्हणा, टॉवेल म्हणा, इतर आपलं पूजा साहित्य, असं करून 8-10 किलो वजन होतच नॉर्मली. असं सगळ्याच आहे. पण जास्तीत जास्त वजन कमी केलं तर तुम्हाला त्याचा जास्ती आनंद घेता येईल, तुम्हाला आरामदायी चालता येईल, असं त्याचं हे आहे. पण आपण संसारी माणसं असल्यामुळे हे पाहिजे ते पाहिजे, औषधं पाहिजेत, असं सगळ्या गोष्टी आपण जमा करतो आणि शेवटी बैलासारखं ओझं व्हायला लागतं आपल्याला. मग सामान जेवढं कमीत कमी घ्याल तेवढं सामान, एक 6-7 किलो सामान असेल ना, तर तुम्ही आरामदायी चालू शकता. थोडस एखादी चढ असेल तरी तुम्ही आनंदात ती पार करू शकता. म्हणजे तुम्हाला ते तुम्ही कुठचे शुल्पाणी मार्ग केले का? पहिल्यांदा आम्ही जे केलं होती ते आमची मंडळीची तब्येत जरा जास्ती असल्यामुळे, जाडजूड असल्यामुळे आम्हाला नंदुरबारची माणसं भेटली होती. तर ते म्हणाले ताईना घेऊन शुल्पाणीतून जाऊ नका. मग त्या वेळेला आम्ही पाटी बोकराटा मार्गे परिक्रमा केली होती. पाटी बोकराटा 52 गजा मार्गे आम्ही केली, आपलं प्रयाग वगैरे मार्गे. आणि दुसऱ्या वेळेला आता मी केली जी गेल्या वर्षी, त्याच्यात मी शुल्पाणीने केली. आता शुल्पाणीमध्ये पण 80% रोड झालेले आहेत. आणखी सुविधा पण चांगल्या झालेल्या आहेत. जिकडे तिकडे आश्रम झालेले आहेत नवीन नवीन. आणि जे पहिले मामा वगैरे म्हणायचे लुटालूट होते, तर तिकडे आज मामा लोक पण आपल्याला सुविधा देत आहेत जेवणाची. जंगलामध्ये कोण कोण छोट्या छोट्या मुली पाणी आणून देतात, कोण चहा बनवून देतं. कसल्याही निरपक्षपणे त्यांची सेवा चालू आहे. शुल्पाणी जंगलामध्ये असं मी ऐकलंय की तुमच्या जवळ जर सामान जास्त असेल तर पोर्टर पण हल्ली अवेलेबल आहेत. साधारणतः किती त्यांना पैसे द्यावे? ते आता किती दिवस तुम्ही चालणार त्यांच्याबरोबर असणार त्याच्यावर डिपेंड राहतं ते. आणखी दुसरे काय काय जण हल्ली शुल्पाणीतून अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर बॅकवॉटर मधून तुम्हाला होडीने पण ते नेतात जायची सोय. डायरेक्ट तुम्ही आपलं तिकडून तुम्ही शेवटच्या तुम्ही ह्याच्यापर्यंत जाऊ शकता, आपल्या शुल्पाणी मंदिरापर्यंत. शुल्पाणी मंदिर नाही, त्याच्या आधी म्हणजे असं जिथपर्यंत बॅकवॉटर आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. पिंपळखुटा वगैरे म्हणजे ह्याच्यात तिथपर्यंत जाऊ शकता. म्हणजे 4 दिवसाचं तुमचं रनिंग तुम्ही याच्यातून पण कमी करू शकता. पटापट पाण्यातून जाईल, कारण ते बॅकवॉटर आहे. मूळ धारा तिकडे नसल्यामुळे ते लोक बेनिफिट घ्यायला लागलेत हल्ली. आणि त्या स्टीमरवाले आहेत, जेवढी माणसं जास्ती तेवढे तुमचे पैसे कमी होतात. असं आता ते 6 जणांना घेऊन त्यांचं एक 3-4 हजार रुपये ते लोक करतात. म्हणजे 1000 रुपयात तुम्ही 4 दिवसाचा पल्ला कापू शकता. घुमसा वगैरे. म्हणजे संपूर्ण चढाचा भाग आहे तो. चढाचा भाग तुम्ही पाण्यातून सफर करू शकता. आहे सुविधा आहे तशी. किंवा मग नाही तर पोर्टर करून त्याला काय, त्याला 4-5 जण मिळून पोर्टर केला तर तो मार्ग पण दाखवतो, रस्ते पण आणि प्रकाशापर्यंत जातो. प्रकाश लागत नाही. मग ते शुल्पाणी लागतं. आताचं नवीन शुल्पाणी मंदिर बनत तिथे जातो का आपण? त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं नाही, त्याच्या बाजूने आहे ते. शुल्पाणीच्या ते थोडस पुढे आहे. मग ते शुल्पाणी मंदिर लागत नाही? नवीन शुल्पाणी लागतं. नवीन शुल्पाणी लागतं, तिकडे जाऊ शकता तुम्ही. आता पहिल्यांदा ते धारेमध्ये असल्यामुळे जायला मिळायचं. पहिलं मंदिर गेलं पाण्यातच गेलं. म्हणजे बोटी मार्गे जर गेलं तुम्ही अर्धा रस्ता तर 4 दिवसाचं अंतर तुमचं कमी होऊ शकतं.
कोणाला आणि काय ती घसरण असल्यामुळे तुम्हाला ते चालण्याचा त्रास जाऊ होतो. शकतं. मग तुम्ही पुढे शूलपाणी नंतर पुढे मग कुठे गेलात? शूलपाणीतून नंतर मग आम्ही गोरा कॉलनीला गेलो. गोरा कॉलनीतून आम्ही मग याचा आश्रम कैवल्यधाम आश्रम मध्ये जाऊन मग आम्ही याला झालो तुमचं रामपुरा, मँगो मंगलोरा, श्रीराम महाराजांचा आश्रम लागला. हा श्रीराम महाराजांचा आश्रम लागला पुढे ह्याचा भरूचचा याचा ते 2-3 चांगले मोठे चांगले तीर्थस्थानं लागली आम्हाला. नेमावर नेमार वगैरे ते उत्तर तटावर आहे. अच्छा, इथून दक्षिण तटावर आहे. इकडून तुम्हाला बुलबुला कुंड, बुलबुला कुंड वगैरे शेवटी इकडे जाताना तुम्हाला मांगलोर लागतं. त्यानंतर छोटी नानी पनवती लागते. त्याच्यानंतर तुम्हाला तपोवन आश्रम लागतो. असे असे चांगले आश्रम, रामपुरा आहे तो, रामपुरा वगैरे तिथून जाऊ शकतो आपण पुढे पुढे पुढे. आणि शेवटी मग तुम्हाला होडीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला याला जायला लागतं. रामपुरात होडीमध्ये मग तुम्हाला तिथे थांबायला लागलं का लगेच तुम्हाला सोय झाली? नाही, गर्दी होती, पण आता काय झालं, पहिल्यांदा नावा छोट्या होत्या, आता त्यांनी मोठ्या मोठ्या स्टीमर आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऍट अ टाइम एका ह्याच्यात 200 माणसांचं हे होतं. त्यांचं असं असा त्यांच्याकडे बोटी आहेत मोठ्या, तसे हे करतात. आणखी जे पदयात्री आहेत त्यांच्याकडून ते 250 रुपये घेतात. आणखी जे पदयात्री नाही म्हणजे परिक्रमावाले नाही आहेत, गाडीने करतात, त्यांच्याकडून 500 रुपये ते लोक रेट करतात. पण प्रवास एकदम निर्धोक झालेला आहे आता, काही भीती नाही राहिली. आणि तिकडे पण मिठी तलाईला पण आता धक्का बांधलेला आहे चांगला, अजिबात काही त्रास होत नाही. आणि पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा आम्ही चिखलामध्ये नुसते लडबडून गेलो होतो. आपल्या गुडघ्यापर्यंत चिखलात उतरायला लागायचं, असं सगळा प्रॉब्लेम होता. आता काहीच झालं नाही तो त्रास, आणि भीती पण राहिली नाही. कारण मध्ये आम्ही एकदा गेलो होतो पहिल्यांदा, तेव्हा वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये आम्ही सगळं चिंब भिजून गेलो होतो. परिक्रमावाले सगळे कपडे भिजले, सगळ्यांचे कपडे आम्ही मिठी तलाईला जाऊन सुकवले. त्याच्यानंतर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही परिक्रमा परत चालू केली. पण एवढा त्रास झाला होता, तो त्रास या वेळेला अजिबात झाला नाही. एकदम व्यवस्थित आनंदात झालं काम. मिठी तलाई नंतर तुम्ही कुठे भरूचला गेला? मग ते भरूच वगैरे सगळं. मग तिथूनच हे भरूच झाल्यानंतर मिठी तलाई येते. भरूच नाही, इकडून मिठी तलाईहून तुम्ही ज्यावेळेस पुढे येतात ना, ते गायत्री मंदिर वगैरे ते भरूच साईडला आहे ना? गायत्री मंदिर कुठलं? त्या दोघी आई आणि बहिणी का हे करतात, ते जेवायला देतात. ते नीलकंठेश्वरच्या पुढे येते. इथून मग तुम्ही समुद्र परिक्रमा नाही केली का? समुद्र परिक्रमा नाही केली, कारण आम्हाला परत दत्त जयंतीला इकडे जायचं होतं, वासंडला आश्रमात जायचं होतं. तर त्या अंदाजाने आम्ही थोडेसे फास्ट चाललो. आणि मग याला गेलो, आपलं रंगावधूत स्वामींच्या याला नारेश्वरला जाऊन आम्ही मुक्कामासाठी विष्णुगिरीजी महाराजांकडे गेलो. आणि तिथे आम्ही 2-3 दिवस मुक्काम केला होता. दत्त जयंती आम्ही तिकडे साजरी केली. नारेश्वरला राहिला नाहीत का तुम्ही? नारेश्वरला 1 रात्र राहिलो तरी आम्ही. 1 रात्र राहिलो. नारेश्वर पण छान आहे. रंगावधूत महाराजांची समाधी आहे, म्हणजे त्यांचं जन्मस्थान आहे ना ते. याच चांगलं आहे ते. विस्तृत असा माईचा किनारा आहे. तुम्हाला मग या परिक्रमेमध्ये कोणी साधू संत वगैरे असे? साधू संत असं भेटतात. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आश्रम आहेत, त्यांच्या परीने ते सोयी सुविधा करतात. पण आता काय, आपण बालबुद्धी असल्यामुळे आपल्याला एवढं हे नाही. आता सियाराम बाबा, आम्हाला 3-4 वेळा गेलो आम्ही, 3-4 वेळा दर्शन झालं. आणि आम्ही 1 महिना पूर्ण झाल्यानंतर अचानक सियाराम बाबांचं निधन झाल्याचं कळलं. खूप वाईट वाटलं. कारण आता नर्मदा किनारी
तोच एक संत माणूस होता की जास्ती वयाचा, हम्म. आणि तो माणूस असा होता की ते संत असे होते की फक्त 100 रुपये द्या, 500 रुपये द्या, फक्त 10 रुपये घेऊन तुम्हाला ते तुपाच्या वाती, बिस्किटचा पुडा, उदबत्त्या, 2 मुठी तांदूळ, अशा सगळ्या साखर, शिदा असं पण. एवढं शिदा देत होते. आणि राहायचं असेल तर 1-2 दिवस तुम्ही आराम करा, अशी त्यांचं हे होतं. म्हणजे एवढा निर्लोप, काय कसली अपेक्षा न करता ते. आणि आता तर मी असं ऐकलं की त्यांनी 10 का 20 कोटी त्यांनी गव्हर्नमेंटला दिले मदतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी. जे परिक्रमात हे झाले, विस्पात त्यांचं हे करण्यासाठी, असं सगळं त्यांचं आहे. पण ते गेल्याचं कळलं, आम्हाला दुःख झालं जरा. करोडोनी माणसं तिकडे त्यावेळेला त्यांच्या अंत्यविधीला सामील झाली होती. तुम्हाला काही आध्यात्मिक असे अनुभव आले तर? आध्यात्मिक अनुभव असं म्हणजे प्रत्येक वेळेला कसं असायचं, माईची परिक्रमा बघायला गेलं तर तसं कठीण काही नाहीये, पण सोपी पण नाहीये. आता तुम्ही त्याच्यात स्वतःला किती झोकून देता, स्वतःमध्ये तुम्ही किती हे होता, त्याच्यावर ते डिपेंड राहतं. आध्यात्मिक आनंद म्हणजे कसा, एक तर आपण त्या गोष्टीने आवड असल्यामुळेच आपण त्याच्यात उतरतो, त्याच्यातूनच आपण ते सुरू करतो परिक्रमा. आणि यावेळेला माझं नामस्मरण भरपूर झालं, चांगलं झालं नामस्मरण. आम्ही 2 जण असल्यामुळे मागे पुढे चालायचो, नामस्मरण चांगलं झालं, काही प्रॉब्लेम नाही आला. पण जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करणे, कुठच्याही तीर्थक्षेत्री गेलं तर मैयामध्ये आंघोळ करणे, तिकडे काय यथाशक्ती यथामती दान करणं, हे तुम्ही करायला पाहिजे. नुसतं लोकांनी दिलं म्हणून मी भरपूर खाल्लं आणि नको ते, त्याला अर्थ नाही. तुमच्याकडे एखादा गरीब माणूस जर आपल्याला सुविधा देतोय तर त्याला पण काहीतरी मदत करणे हे आपलं कर्तव्य होतं. असं सगळं असतं. पण हल्ली जिकडे तिकडे ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन परिक्रमावाल्यांची व्यवस्था एवढी छान करतात. पटीदार समाज, साहू समाज, त्यानंतर तुमचं कुशेवारा समाज म्हणजे माळी समाज वगैरे असं त्यांचं भरपूर सेवा चाललेली आहे. आणि एवढ्या आनंदाने आणि एवढ्या आवडीने करतात भजन बिजन म्हणून की आपल्याला खरोखर असेच सगळीकडे आमच्या महाराष्ट्रात पण जर लोकांनी केलं तर तीर्थव्रत भाव आणखी वाढेल लोकांचा, लोक आणखी चांगल्या परीने परिक्रमा वगैरे करतील असं नक्कीच जाणवतं. मग तुम्हाला परिक्रमेला जाऊन आल्यानंतर तुमच्यात काही बदल झाला आहे असं काही जाणवलं का? बदल म्हणजे बघा, माणसाचा स्वभावात बदल करायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे. एक गोष्ट थोडस आपण आपल्याला जज करायला शिकलो त्याच्यात की बाबा आपण आता काय करायला पाहिजे, चांगली गोष्ट कुठची आहे, वाईट गोष्ट कुठची आहे. आपल्याला एवढ्या लोकांनी आपली सेवा केली तर आपण होऊन पण पुढे जाऊन लोकांची सेवा केली पाहिजे, भुकेलेला काहीतरी दिलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, हे त्यातून आपल्याला शिकायला मिळतं. त्याच्यानंतर थोडं व्रतस्थ राहायला होतं. अशा काय काय गोष्टी असतात. मग नवीन ज्यांना कोणी इच्छा आहे परिक्रमाला जायची त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नवीन परिक्रमावाल्यांना एवढंच मी सांगू शकतो की जिकडे तिकडे महाराष्ट्रीयन माणसांची बोंबाबोंब काय आहे की महाराष्ट्रीयन माणसं नुसती धावतायत, खातात आणि पळतायत, खातातली पळतायत, ते कुठच्याच गोष्टीचा आनंद घेत नाही. तर हा त्याने समज आहे तो खोडून काढावा आणि आनंदाने परिक्रमा करावी, घाई गडबड न करता. आज तुम्ही सकाळी 4 ने 5 वाजता उठून तुम्ही चालायला लागता, जंगलाचा भाग आहे, काळोखातून जाणं तुम्हाला दगाफटका होऊ शकतो. वन्य प्राणी म्हणा किंवा खळगे असतात, पाणी असतं, तर तुम्ही ते सांभाळायला पाहिजे. तुम्ही उद्या तुम्हाला काही त्रास झाला मग तुम्ही देवाच्या नावाने खडे पडणं हे चुकीची गोष्ट आहे. तेव्हा जे त्याने सांगितलेला नियम ते तुम्ही नियम पाळा. जे काय असेल ते त्याचं अन्नग्रहण करा. जेकडे कशी काय सुविधा आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या.
तुम्ही म्हणा काय तुमचा आश्रम बरोबर नाही, काय तुमचं हे बरोबर नाही, संस्था, हे आपण नावं ठेवण्याचं हे नाही आहे, की ते जरूर नाही आहे. ते काय काय जणांचं कसं, हो काय टॉयलेट बरोबर नाही आहे, मला उघड्यावरच जायला लागलं. कधी कधी काय असतं, काय काय ठिकाणी पाणीची सोय नसते, मग तिकडे बाहेर लांब गेल्यावर त्याचा एवढा त्रास होत नाही. पण तेच जर तुम्ही टॉयलेटमध्ये गेलात तर तुम्हाला जर भरपूर पाणी टाकलं नाही तर तुम्हाला आणखी इतर लोकांना पण त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे काय आहे त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे. जे तुम्हाला आश्रमवाले सांगतात की बाबा इकडे इकडे आता टॉयलेटला सुविधा नाही आहे तर तुम्ही लांब जा, थोडंसं वस्तीपासून तुम्ही लांब जा, तर ते तुम्ही पथ्य पाळलं पाहिजे. जे काय आता बाबा आता इकडे काही सोय नाही आहे तर तुम्हाला कधी कधी स्वतःवर दिलं जातं, तर तुम्ही स्वतःचं 2-4 जण मिळून किंवा आणखी 2-4 जण आले तर त्यांना पण तुम्ही सामावून घेऊन जे काय खिचडी बनवा किंवा काय डाळ रोटी बनवायची तर ते तुम्ही आनंदाने बनवून हे केलं पाहिजे. तिथे नाही ना मी थकलोय आणि हे सांगून तुम्ही तुमचं हे त्यांना दुखावणं रास्त वाटत नाही मला. अजून काही विशेष असं तुम्हाला विशेष असं काय नाही, पण जी लोकांची श्रद्धा आहे ती दिवसेदिवस लोकांना माईबद्दल प्रेम वाढतं, एवढं मात्र नक्की की माईचं असं दिवस जात नाही की तुम्हाला नवीन दिवसाला नवीन अनुभव मिळत नाही. अनुभव असे मोठे काय नसतात, पण माणसाला अगदी जन्माची आठवण राहते त्यांनी की अरे हो खरोखर असा प्रसंग आला, पण नुसतं देवाचं नाव घेतलं आणि ती आपल्याला सोबत झाली आणि आपल्याला काम आपलं निघून गेलं, ते असं ते खरोखर ते अनुभव येतो. रस्ता चुकला, रस्त्यावर तुम्ही 3-4 असं पुढे एखाद्या ठिकाणी उभं राहून नर्मदे हर बोललं, कोणतरी माणूस येतो, ये साइड में नहीं ये साइड में जाओ आप, इधर से रास्ता है, इधर से नजीक से है रास्ता, असं मार्गदर्शन करणारा भेटतो कि अभी आप लंबा हो जाएगा, रास्ता लंबा है, आश्रम बहुत लंबा है, आप इधर ही रुको. तर तुम्ही त्याचा मान ठेवून हे केलं तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. ते म्हणणार नाही ना आम्ही जाऊ शकतो 4 किलोमीटर ने 5 किलोमीटर, कोणी सांगितलं ते तुमच्या भल्यासाठीच सांगितलेलं असतं, हे तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी नर्मदा परिक्रमा करावी. आणि मी तर म्हणेल की तुम्ही 50-55 वयाच्या आतमध्येच तुम्ही परिक्रमा करा, म्हणजे तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. उतार वय झालं की आपलं शरीर जरा कमकुवत होतं आणि मग वातावरणाचा पण आपल्याला त्रास सहन करावा लागतो. तर तेव्हा आपण जिथपर्यंत आपण सशक्त आहोत तिथपर्यंत त्या गोष्टीचा आनंद घ्या. मी तर म्हणतो प्रत्येक घरातल्या मुलांनी जी पैशाची मिजास करतात त्यांनी ती परिक्रमा जरूर करावी. का तर या भारतात त्या अखंड जगात अशी एकमेव परिक्रमा आहे की तुम्ही एक पैशाचा खर्च न करता तुम्ही आनंद घेऊ शकता. एक पैशाचा खर्च नाही तुम्हाला, खाणं पिणं तुमचं, राहणं तुमचं, नाश्ता, तुम्हाला औषधोपचार, तुम्हाला कपडा लत्ता, असं सगळ्या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता विनामूल्य. फक्त देवाचं नाव घ्यायला पाहिजे तुम्हाला, फक्त तुम्ही नर्मदे हर बोललं पाहिजे, बस एवढंच मी सांगेन. अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.